योजना बंद करणारं चालू सरकार अशा शब्दांमध्ये अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय। शिंदेंनी सुरू केलेल्या विविध योजना बंद केल्याचा आरोप करत दानवेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। शिंदेंच्या कार्यकाळामध्ये सुरू झालेल्या कोणत्या योजना बंद झाल्यात याचा तपशीलच दानवेंनी सांगितला। तर त्यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय आपण पाहूयात। अंबादास दानवे यांनी ट्विट करत निशाणा साधलेला आहे। ते म्हणतात, सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारनं आपल्या सहकाऱ्यांच्या निर्णयावर फुल्या मारल्या। आमच्यातून गेलेले कटप्रमुख मात्र यावर शब्द न बोलता महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनची री ओढताना आपल्याला दिसतील। शिंदेंच्या या योजना बंद झाल्यात। आनंदाचा शिधा बंद, माझी सुंदर शाळा बंद, 1 रुपयात पीक विमा बंद, स्वच्छता मॉनिटर बंद, एक राज्य एक गणवेश बंद, लाडक्या भावाला अप्रेंटिसशिप बंद, योजना दूत योजना बंद, त्याचबरोबर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुद्धा बंद। योजना बंद करणारं हे चालू सरकार आहे। निवडणुकांपुरत्या या सगळ्या योजनांचा भंपकपणा जनतेपुढे निश्चित मांडू असं त्यांनी म्हटलंय। तर यावर भाजपने सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। ट्विट करत भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी काय म्हटले पाहूयात। अंबादास दानवेजी, उद्धव ठाकरेंचं सरकार म्हणजे स्थगिती सरकार आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार म्हणजे गतिशील सरकार। मुख्यमंत्री असताना उद्धवजींनी काय केलं होतं जरा आठवा असं म्हणत नवनाथ बन यांनी टीका केली आहे। मुंबई मेट्रो कारशेड आरेला स्थगिती, कोस्टल रोड प्रकल्प थांबवला, समृद्धी महामार्ग 8 महिन्यांची स्थगिती, मराठवाडा वॉटर ग्रीड बंद, जलयुक्त शिवार बंद, पीएम किसान निधी रोखला, पोलीस शिक्षक ग्रामसेवक भरती थांबवली, औद्योगिक गुंतवणुकीचा विश्वास गमावला, तसंच पीएम आवास निधी वापरला नाही, परत पाठवला। उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र थांबला, देवेंद्रजी फडणवीसांच्या काळात महाराष्ट्र धावू लागला असं नवनाथ बन यांनी म्हटलंय।